जो बात, जो कानून, जो शर्तें ब्राह्मणवाद डायरेक्ट बतौर कानून विधानसभा और संसद में पारित नहीं कर सकता, वो अपने जुडिशरी में बैठे हुए ब्राह्मणों को पकड़ के बतौर कोर्ट के ऑर्डर के नाम से लागू कर देता है। आमची एक मानसिकता झालेली आहे, कोर्टानं दिलेला आदेश म्हणजे कायदा। याच्यावरती भंडारसाहेब आम्ही खूप ओरडलो होतो की 50% वरती आरक्षण असू नये, हा कायदा कुठं आहे? ऑल इंडिया लेवलवरती लढाईच लढल्या जात नाहीये। मला सांगा ना, तो कायदा कुठं आहे? दिसला का तुम्हाला कधीतरी कायदा? कोर्टानं दिलेला आदेशही नाही आहे तो भंडारे साहेब। 50% वरती आरक्षण नको, हा कोर्टानं दिलेला आदेशही नाही आहे। सलामत रखे, सलामत रखे खुदा उन पत्थरों को जिनसे टकरा के चलने का सलीका आया। खुदा सलामत रखे उन पत्थरों को जिनसे टकरा कर चलने का सलीका आया, और बद्दुआ देते हैं पत्थर उन्हें जिन्होंने टकरा कर टांग तो तोड़ ली, फिर भी चलने का सलीका ना आया। इस सभा का आयोजन करने वाले द बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया का तहे दिल से अभिवादन करता हूं कि बहुत ही मुश्किल समय में, जबकि लोकसभा के चुनाव में हम सबने मिलकर कर्मठ, धर्मांध और जिन्हें बुनियादी लेवल पर संविधान भी मंजूर नहीं है और संविधान की व्यवस्था भी मंजूर नहीं है, उन्हें 400 पार जाने से उन्हें रोका है हमने सिर्फ, लेकिन धोखा नहीं टला है। क्योंकि 400 पार न जाने के बाद में भी जिन्होंने सेकुलरिज्म की बार बार कस्में खाई, जिन्होंने समाजवाद की कस्में खाई, जिन्होंने गांधीवाद की भी कस्में खाई, वक्त बेवक्त पे जिन्होंने बाबा साहब का भी नाम लिया, ऐसे दो कर्मजलों ने उन्हें साथ दिया और फिर वो सत्ता पर आए। तो धोखा हमने कम किया है, लेकिन टला नहीं है, क्योंकि सत्ता में आने के बाद चंद महीनों में ही जो स्थिति भारत की हो रही है वो और भी खतरनाक है। इस चुनाव से पहले जो थी उससे भी ज्यादा खतरनाक हुई है। और ऐसे स्थिति में जबकि विधानसभा का चुनाव हमारे सामने है, ये चुनाव महत्वपूर्ण है क्योंकि दो तरह के संविधान में व्यवस्था है। एक केंद्र शासन जो निर्णय की सर्वोच्च शक्ति है, लेकिन विधानसभा ये अपने आप में स्टेट में क्या करना है क्या नहीं करना है उसका स्वयंपूर्ण निर्णय लेने वाली व्यवस्था है। इसलिए महाराष्ट्र के हद तक हम इन्हें पूरी तरह रोके ही नहीं। परसों गणपति विसर्जन है, इनका भी हम विसर्जन कर दे, ऐसा मैं समझता हूं। यह बहुत जरूरी है। ऐसे मौके पर द बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया ने इतना बड़ा जागृति का मंच लगाया, इसलिए उनके तमाम पदाधिकारी, उनके कार्यकर्ता, साथी सभी का तहे दिल से फिर से एक बार शुक्रिया अदा करता हूं, अभिवादन करता हूं। क्रीमी किस तरह से लागू किया जा रहा है, क्यों किया जा रहा है? क्योंकि ये लड़ाई आज की नहीं, क्रीमी लेयर की लड़ाई 20-25 साल से हम लोग लड़ रहे हैं। और जो कैटेगरी का मुद्दा आया, इसके लिए भी 2 आयोग 3 आयोग की जब शुरुआत हुई थी, उसी वक्त से हम लोग लड़ाई लड़ रहे हैं। हम लोग से कहने का मतलब हम सब लोग उसमें आ गए। जब भाजपा की सरकार पहली बार बैठी थी अटल बिहारी वाजपेयी के नेतृत्व में, तब पहली बार संविधान समीक्षा के नाम से इस देश में आयोग बना। केवल आयोग नहीं बना, पहली बार शक्ति का उपयोग करके इस आयोग को संवैधानिक दर्जा देने की हरकत भी इस देश में की गई है। आज उन्हीं विचारों पे चलने वाली सरकार केंद्र में स्थापित है, इस बात को न भूलें। मुझे गणवीर जी का फोन आया कि जावेद भाई आपको आना ही पड़ता है। तो मैंने कहा कि मुझे बहुत व्यस्तता है, क्योंकि राष्ट्रवादी का प्रदेश प्रभारी बना हूं मैं अल्पसंख्यकों का, वो भी जिम्मेदारी है। अभी एक प्रोग्राम खत्म करके मैं यहाँ आ रहा हूँ। उन्होंने एक बड़ी अच्छी बात कही कि बोले हमारे पास में कोई मुस्लिम वक्ता नहीं है, इसलिए आपको आना है। लेकिन सही कहूं, शायद मुस्लिम वक्ता होता तो आप मुझे नहीं बुलाते। मैं फूले अंबेडकरी वक्ता हूं, इसलिए आपने मुझे बुलाया है।
और एक प्रबोधन ऐसा भी होना चाहिए, जन्म से इस्लाम में पैदा हो गए, जन्म से ईसाइयत में पैदा हो गए, जन्म से बौद्ध में पैदा हो गए, जन्म से सिख में पैदा हो गए, या जन्म से हिंदू में पैदा हो गए, ये तुम्हारे हाथ में नहीं था, लेकिन किसका कार्यकर्ता बनना है ये तुम्हारे हाथ में है। कौन से विचारों का कार्यकर्ता बनना है ये तुम्हारे हाथ में है। कम्युनिस्ट भी बन सकते हो, कोई प्रॉब्लम नहीं, नजदीक रेशम बाग है, जाके जानवा भी बांध ले सकते हो, कोई प्रॉब्लम नहीं। बाप्तिस्मा भी ले सकते हो, पंचशील पढ़ के बुद्धिस्ट भी बन जा सकते हो, और कलमा पढ़ के, लेकिन फिर मोहन भागवत के बाजू में जाकर बैठोगे तो क्या मतलब रहा। गंगा भी गई, तीरथ भी गया, और आबे जमजम भी गया, आणि पंचामृतही गेलं। म्हणून लढाई नीट समजून घ्या, ही धर्माची लढाई आहेच, ही धर्माची लढाई आहेच। कारण बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सांस्कृतिक वसा देत असताना या देशात धार्मिक लढाई आहे हेही सिद्ध केलं। पण कर्मठ कार्यकर्त्यांना, आमच्यासारख्या सुजान कार्यकर्त्यांना हेही सांगावं लागतं की हे फक्त बौद्ध धर्म आणि ब्राह्मणवादी किंवा ब्राह्मणवादी हिंदू धर्माची लढाई नाही, हे ब्राह्मणी हिंदू धर्म ज्या मुसलमानांना दाबतं, ज्या ईसाईंना दाबतं, ज्या सिखांना दाबतं, ज्या आदिवासींना दाबतं, ज्या ओबीसींना दाबतं, त्यांचीही लढाई आहे। नेतृत्व तुम्ही निश्चित करा, पण त्यांच्या पुढेही सांस्कृतिक संघर्ष उभं करू नका, हे मी वारंवार सांगतो आहे। स्ट्रॅटेजी तुम्ही बाबासाहेबांच्या चरित्रातून शिकलीच पाहिजे, आणि आपण शिकतो। मनुस्मृती जाळताना बाबासाहेबांनी कुरेशीच्या हाती कोलीत नाही दिलं, पिसेच्या हाती नाही दिलं, मडावी होता तेही म्हटलं तू दूर राह, मला ब्राह्मणच पाहिजे, त्याच्याच हाताने जाळायला लावीन। मग राजनैतिक गतिविधी करत असताना भंडारे साहेबांनी ज्या 7 अटी सांगितल्या त्या खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या पॉलिटिकल स्ट्रॅटेजीज आहेत, हेही आपण समजून घेतलं पाहिजे। आणि त्या स्ट्रॅटेजीज मध्ये आम्ही कुठेतरी कमी पडतो, मग तुम्ही ओरडता की इकडून तिकडून काँग्रेस डोक्यावर बसते, मग तुम्ही ओरडता की इकडून तिकडून राष्ट्रवादी डोक्यावर बसते, मग तुम्ही ओरडता की इकडून तिकडून भाजपा आणि शिवसेना बसते, आणि तुम्हीच ओरडता आम्ही बसायला प्रयत्न केला की 53 RPI वाले आम्हाला पार खाली पाडतात। नीट समजून घ्या लढाई कुठे आहे आणि काय चाललंय। ज्याच्या हाती राजकारण नावाची शक्ती असेल त्याच्या हाती शिक्षण व्यवस्थेची शक्ती येते, त्याच्या हाती प्रशासनाची शक्ती येते, त्याच्या हाती इतिहास कोणता मांडायचा कोणता रद्द करायचा त्याची शक्ती येते। सांस्कृतिक माहोल कशा प्रकारे बनवायचं त्या टिल्ल्याला सोडलंय हो। टिल्ल्या म्हणजे कोण? राणेचा पोरगा। तो जो भाषा वापरत आहे त्यापैकी 10% भाषा जावेद पाशानं वापरून दाखवावं, उद्या UAPA लागून मी 15 वर्षासाठी आतमध्ये जाईन। तो जो भाषा वापरतो आहे त्याच्यासारखी भाषा एखाद्या कांबळेनं 10%च वापरावी, किंवा रमेश पिसे जरी कट्टरपंथी हिंदू नसले तरी ते हिंदू आहेत, त्यांना राजकारण करायचंय, त्यांनी तसली भाषा वापरून दाखवतील, तेही आतमध्ये जातील। आणि आतमध्ये नाही जाण्यासाठीच एक स्ट्रॅटेजी करण्यात आलेली आहे, ज्याबद्दल मी 2009 पासून मांडणी करतो आहे की या देशामध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची संवैधानिक व्यवस्था पहिल्यांदा धोक्यात आलेली होती। तो हल्ला मुसलमानांवर नव्हता, तो हल्ला 1947 नंतर या देशामध्ये कोणतेही धार्मिक वादंग, कोणत्याही धार्मिक स्तराबद्दल कोणतीही बाब, मग ते बौद्धांची असो, मुस्लिमांची असो, ईसाईंची असो किंवा मंदिरवाल्या हिंदूंची असो, उचलल्या जाणार नाही याचा स्पष्ट कायदा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये असताना सुद्धा, आणि त्याच आधाराला घेऊन धर्मनिरपेक्षतेचं महत्त्वाचं तत्व भारतीय व्यवस्थेमध्ये असताना त्याला खालसा करण्यासाठी धार्मिक द्वंद्व निर्माण केलं गेलं। आणि पहिल्यांदा धर्मनिरपेक्ष बाबासाहेबांचा संविधान आणि बाबरी मस्जिद पाडल्यानंतर धार्मिक शक्तींचं वर्चस्व याचं युद्ध भारतामध्ये चालू झालं। आणि वरचढ कोण ठरला? वरचढ हिंदुत्ववादी शक्तीच ठरल्या, हे नीट समजून घ्या। त्याचं काय कारण होतं? कारण याचा धोका मुसलमानांना समकक्षेप्रमाणे कसं आहे, याचा धोका आदिवासींना कसं आहे, याचा धोका बौद्धांना तर आहेच, पण इतर मागासवर्गीयांना कसं आहे,
हे इतर लोकांनी समजून घेतलं नाही, ही कमी आहे. मुसलमानांनी तर समजून घेतलंच नाही. आता त्यांनी वक्फ बोर्डाचा जो कायदा आला, मला सांगा बौद्धांची प्रॉपर्टी ही कुणाची प्रॉपर्टी, विहारांची प्रॉपर्टी ही कुणाची प्रॉपर्टी, मुसलमानांच्या मशिदी कब्रस्तान ही कुणाची प्रॉपर्टी. मग बुद्धांच्या प्रॉपर्टीवर निर्णय घेण्यासाठी जर बौद्ध कायदा असेल तर त्याच्यामध्ये इतरांना घुसळा हे मान्य आहे का. मुसलमानांच्या संपत्तीचा निर्णय घेणारा बोर्ड म्हणजे वक्फ बोर्ड. त्या वक्फ बोर्डवर इतर कोणतीही संपत्ती त्याच्या अखत्यारीत येतच नाही. त्याच्या अखत्यारीत येते फक्त मुसलमानांनी दान केलेली संपत्ती. मुसलमानांनी दान केलेल्या संपत्तीचा लेखाजोखा ज्या विभागात असतो त्याला वक्फ बोर्ड म्हणतात. पण या माफियांना माहिती आहे की ज्याप्रमाणे चर्चेसवाल्यांकडे या देशातील बहुतांशी चांगल्या चांगल्या मौक्याच्या जागा आहेत, त्याचप्रमाणे मुसलमानांच्या वक्फ बोर्डाकडे मौक्यातील चांगल्या चांगल्या जागा आहेत. ते गडप करण्यासाठी आता ते म्हणतायत की चर्चांच्या बोर्डमध्ये आणि वक्फ बोर्डमध्ये मुस्लिमेतरांना घाला. मग ते नियोजन करत असताना एक आत्ता स्ट्रॅटेजी त्यांनी बदलली. ज्याप्रमाणे CAA NCR वरती त्यांनी स्ट्रॅटेजी केली होती. काय, आधी सरसकट म्हणाले की ज्याचा कागदी पुरावा मिळणार नाही ते सगळेच्या सगळे नागरिकत्वापासून बाद होतील. बाबासाहेबांनी नागरिक कोण हे ठरवलं होतं ना. स्वातंत्र्यानंतर आर्टिकल 1 मध्ये भारताचा नागरिक कोण हे स्पष्टपणे आलेलं आहे ना. मग तुम्ही बाबासाहेबांच्या संविधानाच्या डोक्यावर बसून आत्ता नागरिक कोण हे ठरवणारे कोण. त्यावेळेस आम्ही ओरडलो होतो. मग आसामची पहिली जनगणना झाली. यांनी ओरडून ओरडून सांगितलं की आम्ही सगळ्या घुसखोर मुसलमानांना बाहेर काढू. 32 लाख लोक NRCतून बाहेर झालेत नागरिकत्वातून. फक्त 13 लाख मुसलमान होते, बाकी सगळेच्या सगळे हिंदू होते. 13 लाखापैकी पुन्हा कोर्टानं रिफिशलिंग केलं आणि फक्त 9 लाख आसामचे मुसलमान हे NRCच्या कायद्यानुसार नागरिकत्वातून बाहेर झाले. 32 मधून 9 काढा, उरलेले सगळे 20-22 लाख हे हिंदू होते. मग त्यांच्या लक्षात आलं की हा जो कायदा आपण केला तो आपल्या डोक्यावर बसतोय. मग त्यांनी नवीन पिल्लू काढला. जो बुद्धिस्ट है वो हिंदू सिस्टम से ही आता है, वो बाहर नहीं होगा. जो हिंदू है वो भी बाहर नहीं होगा. जो सिख है वो भी हिंदू सिस्टम से आता है, वो बाहर नहीं होगा. ईसाई है, अमेरिका इंग्लैंड ओरडल्यानंतर म्हणाले ईसाई में जो हिंदू धर्मांतरित है वो नहीं जाएगा बाहेर. आम्ही गप्प होतो का त्यावेळेस? नाही. आम्ही सगळ्यांनी हातात हात घेऊन बुद्धिस्ट, मुस्लिम, ईसाई या सगळ्यांनी NRC CAA परत करायला लावलं. कारण NRC CAAच्या माध्यमातून ते बाबासाहेबांची शुद्ध नागरिक ही संकल्पना संपवून हिंदू नागरिक आणि मुसलमान नागरिक अशी धार्मिक नागरिकता आणू पाहत होते. हे बुद्धिस्टांनी ओळखलं, हे इंटेलेक्च्युअल लोकांनी ओळखलं आणि आम्ही मिळून ते युद्ध लढलं. आणि आता भंडारे साहेबांनी, आता या बुद्धिस्ट संघाने ज्या कारणासाठी ही सभा बोलवली आहे त्याचाही धोका आम्ही ओळखत आहोत. कारण OBC मध्ये टोटल मुसलमानांच्या 18% मुसलमान हा OBC मध्ये येतो. म्हणून OBCचं वर्गीकरण झालं तर तो धोका मुसलमानांना नाही आहे. SC NT VJ मध्ये वर्गीकरण केलं तर त्याचा काय काय धोका होणार आहे हे भंडारे साहेबांनी सांगितलं. आणि मुळात कोर्टाला असले निर्णय घेण्याची शक्तीच दिल्या गेलेली नाही आहे. भंडारे साहेबांनी बरोबर बोललं. पण बाबासाहेबांनी एक सांगितलेलं होतं ना, जो बात ब्राह्मणवाद विधानसभा और संसद में नहीं कर सकता, जो बात, जो कानून, जो शर्तें ब्राह्मणवाद डायरेक्ट बतौर कानून विधानसभा और संसद में पारित नहीं कर सकता, वो अपने जुडिशरी में बैठे हुए ब्राह्मणों को पकड़ के बतौर कोर्ट के ऑर्डर के नाम से लागू कर देता है. आमची एक मानसिकता झालेली आहे, कोर्टाने दिलेला आदेश म्हणजे कायदा. याच्यावरती भंडारे साहेब आम्ही खूप ओरडलो होतो की 50% वरती आरक्षण असू नये. हा कायदा कुठे आहे? ऑल इंडिया लेवलवरती लढाईच लढल्या जात नाहीये. मला सांगा ना तो कायदा कुठे आहे? दिसला का तुम्हाला कधीतरी कायदा? कोर्टाने दिलेला आदेशही नाही आहे तो भंडारे साहेब.
50% वरती आरक्षण नको हा कोर्टानं दिलेला आदेशही नाही आहे. तुम्ही हिंदू बौद्ध मुसलमान कोणी व्हा, थोडस अरे म्हणजे इथल्या जनावरागत असलेल्या लोकांना जिवंत ठेवण्यासाठी स्वतःच्या पोराला चितेवर टाकण्यासाठी बाबासाहेबांकडे नवीन कपडे घेण्यासाठी पैसेही नव्हते. माईनं स्वतःचा पदर फाडून त्या लेकराला गुंडाळून चितेवर दिलं. याला कोणत्याही धर्माची गरज लागत नाही रे, फक्त माणूस पण जिवंत असावा लागतो. आणि त्या महामानवानं एवढं कार्य करून या करोडो लोकांना प्रोटेक्शन दिलंय संविधानाच्या रूपानं. आज मुसलमानांच्या मशिदी किती हल्ले करू द्या, परंतु आजही मशिदींवरती जो अजानीचा आवाज गुंजतो, जो विहारांवरती आमचे पंचशिलाचा आवाज गुंजतो, जो गुरुवाणी गुंजते, एवढे हल्ले होऊ द्या चर्चवर, पण आजही चर्चचा घंटा जो वाजतो त्याला कुठं न कुठं तरी माझ्या बाबासाहेबांनी दिलेल्या फंडामेंटल राईट्सचं प्रोटेक्शन आहे हे विसरता कामा नये. तेव्हा बाबासाहेब बुद्ध नव्हते, तेव्हा मुसलमान नव्हते, तेव्हा पारसी ईसाई नव्हते, ते खऱ्या अर्थानं भारतीय होते. आणि स्वातंत्र्याची खडी लढाई हीच होती की मी जगावं कसं, माझ्या जन्मदात अस्तित्वासह मी माझे मूळ अधिकार घेऊन जगावं कसं, ही ती लढाई होती. मग बाबरी मशीद पाडल्यानंतर ती लढाई 2 क्षेत्रावर खेळल्या गेली आणि त्याचा नुकसान सगळ्यांना भोगावं लागलं. की तुम्हाला या देशामध्ये राजकारण करायचं असेल तर तुम्हाला हिंदू आहात हे सांगावंच लागेल. एक तर कट्टरपंथी हिंदू सांगा, नाही तर सोफिस्टिकेटेड हिंदू सांगा. एक तर कट्टरपंथी हिंदूंच्या कक्षेत जा, नाहीतर नॉर्मल आणि सेक्युलर म्हणून घेणाऱ्या हिंदूंच्या कक्षेत जा. पण जिंकून येण्यासाठी हिंदू असणं ही अट असली पाहिजे. हा संघाचा अजेंडा स्वातंत्र्यापूर्वी गोलवरकरांनी वी अँड आवर नेशनमध्ये मांडून ठेवला नव्हता का? वी अँड आवर नेशनमध्ये पान 43 वरती गुरु गोलवरकर म्हणतायत की या पद्धतीनं रणनीती आखा की कोणीही हिंदू कक्षेच्या बाहेर जाणार नाही. राजकारण, अर्थकारण, समाजकारण, शिक्षण सगळं हिंदुत्वाच्या नावावर चाललं पाहिजे. काय स्थिती आहे वर्तमानामध्ये? राहुल गांधीलाही जिंकून येण्यासाठी स्वतःच्या गडातील जानवं दाखवावं लागतं आणि म्हणावं लागतं मै भी हिंदू हूं, और गोत्रही त्याला सांगावं लागतं. मी काय दाखवणार आहे आणि भंडारे काय दाखवणार आहेत? लढाई नीट लक्षात येते. म्हणून आरक्षणावर घाला घालणं हा त्यांचा मुख्य अजेंडा आहेच. तो सरळ घालता येत नाही तर आडव्या मार्गाने कसं घालता येईल याची चांगली नियोजनबद्ध व्यवस्था त्यांनी करून ठेवलेली आहे. लॅटरल एंट्री त्याचातलाच प्रकार, या देशातील सगळ्या सार्वजनिक कंपन्या विकून टाकणं, त्याच्यातलाच रेल्वे पासनं सगळ्या ठिकाणी तुमचं आमचं प्रतिनिधित्व असेल त्या सगळ्यांना खाजगी क्षेत्रात देऊन टाकणं, त्याचाच प्रकार. या महाराष्ट्रातील 62,000 शाळा खाजगीत देऊन टाकल्या. तुम्ही आणि मी ओरडलो म्हणून त्या खाजगांना स्थगिती देण्यात आलेली आहे त्या ऑर्डरला. नीट लक्षात घ्या, हे आता निवडून येता कामा नये. या महाराष्ट्रातील 62,000 शाळा खाजगीत देण्यात आलेल्या आहे. भंडारे साहेब का ओरडतायत, पिसे का ओरडतायत, मी का ओरडताव? कारण या 62 शाळांमध्ये आरक्षणाचा कायदा लागू होत नाही. करते 2019चा अमेंडमेंट आहे. दुसऱ्या रेजिम मध्ये जेव्हा भाजपा सरकार आली तेव्हा त्यांनी कंपनी कायदा मंजूर करून घेतलाय राजा हो. आणि कंपनी कायदा कधी वाचा, तुमच्या नेटवर आहे. त्या कंपनी कायद्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ज्या ठिकाणी कंपनी कायदा लागू होतो तिथं सिव्हिल सर्व्हिस कोड लागू होत नाही, आणि जिथं सिव्हिल सर्व्हिस कोड लागू होत नाही तिथं शासनाचे कोणतेही निर्णय लागू होत नाहीत. ज्याप्रमाणे अल्पसंख्याक संस्थांमध्ये आरक्षण ठेवायचं की नाही ठेवायचं हे त्या कमिटीच्या अखत्यारीत असतो, कंपनी कायद्यामध्ये तिथं आरक्षण ठेवायचं की नाही ठेवायचं हे कंपनीच्या बोर्डवर डिपेंड करतं. आणि कोणतीही कंपनी आरक्षणाच्या समर्थनात कधीच राहणार नाही, कारण सगळे कंपनीचे मालक हे वर्णव्यवस्थेतील उच्चवर्णीय आहेत. आता हे उच्चवर्णीय फक्त हिंदूंमध्ये आहेत असली गफलत करू नका. नवीन वर्णवाद आलेला आहे. मुसलमानांचा वर्णवादीतला वरचा वर्ग हा RSS सोबत बसलेला आहे. तुमच्यातलेही अनेक वर्णवादी तिथं बसलेले आहेत. नीट समजून घ्या. म्हणून लढाई जर तळागाळातल्या एकत्रीकरणाची आहे तर सगळ्याच धर्मातील शोषित समाजाला एकत्र करण्याची राजकीय दृष्टे, वैचारिक दृष्टे हे महत्त्वाची पहल तुम्ही केली. याच्यासाठी शतशः तुमचे आभार मानतो. ही पहल महत्त्वाची आहे. मित्रांनो, याच दृष्टिकोनातून आपण पुढे जाऊया. वर्गीकरणाचं आंदोलन मोठ्या प्रमाणात भंडारे साहेब उभं करा.
तेही आपण रोखून धरूया. आपल्या कृतीप्रमाणे चांगले उमेदवार द्या. भाजपाला पाडा हे ठीक आहे, अरे पण कुणाला आणा हे तरी ठरवा ना तुम्ही. हे ठरवावं लागणार नाही. भंडारे काय बोलतायत, ठीक आहे त्या भाजपावाल्याला पाडायचं आहे, पण भाजपातून उडी मारून आलेल्या काँग्रेसमधल्या लोकांना निवडून द्यायचं आहे का? तिथून उडी मारून आलेल्या आमच्या पक्षातील लोकांना मारून द्यायचं आहे का? त्यातून निवडून आलेल्या तिकडे शिवसेनेमध्ये गेलेल्या लोकांना निवडून द्यायचं आहे का? अरे व्यवस्था बदलली तरीही मानसिकता बदलत नाही, आणि मानसिकता न बदललेली लोक वारंवार सत्तेत असल्यामध्ये व्यवस्था बदलतच नाही.